तर तुम्ही म्हणसान हा माणूस लयच याडा दिसतोय. 32,000साठी हा 1600 किलोमीटर लांब 50,000 खर्च करायला गेला. पण भावना तुम्हाला सांगतो, आपल्या मराठी माणसाचा स्वाभिमान महत्वाचा आहे. आणि त्यांनी केलेली फसवणूक 3 वर्ष मला खटकत होती म्हणून गेलो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. ऑनलाईन गायी खरेदी करताना आमची झालेली फसवणूक आणि त्यानंतर आम्ही 3 वर्षानंतर पुन्हा गंगानगर राजस्थान येथे जाऊन दुसरी गाय आणली. पण तिथं गेल्यानंतरही आमची कशी फसवणूक करत होते ते तुम्हाला सांगतो. पण आम्ही काय फसवणूक करून घेतली नाही. तर आम्ही आपल्या इथून 1600 किलोमीटर दूर आहे गंगानगर राजस्थान, कमीनपुरा इथं गेलो आम्ही. तिथं त्याच्या गोठ्यावरती गेलो त्या प्रेमरावच्या. तिथं गेल्यानंतर आम्ही काय ते अगोदर तर काय तो तयारच होत नव्हता पैसे द्यायला वगैरे. मग त्याला आम्ही म्हणलो कंप्लेंट वगैरे करीन. त्याच्यानंतर तो म्हणला चालन ठीक आहे देतो गाय. आम्हाला त्याने एक सायवाल गाय दाखवली. म्हणला 6 महिन्याची गाभण आहे. आता आपण काय म्हणलो चला एवढ्या लांब आलेलो आहे आपण, हा एक आपण गाय तर घेऊन जाऊ. तर म्हणलो तरी माझा काही विश्वास नव्हता त्याच्यावरती, म्हणून त्याला म्हणलं डॉक्टरला बोलव. त्याने बोलावलं डॉक्टरला. डॉक्टर आला, हात टाकला, चेक केली, म्हणलं हाय गाभण. एवढंही म्हणलं की हा वरून थाप मारा म्हणलं गाई जरासं हे झालेली म्हणजे हाताला लागत नाही. आपण म्हणलं यायला हा डॉक्टर जरासं आहे बरं का खराब बोलत असेल, त्याच्यावर विश्वास ठेवला. म्हणलं हाय 6 महिन्याची गाभण गाय. त्याच्यानंतर ती गाय ठरवली आणि आलो आपण ज्या दुसऱ्या दलाला काय गेलतो ना त्याच्या घरी घेऊन आलो. नंतर काय आम्हाला वाटलं याच्यावर काय भरोसा ठेवायचा नाही. म्हणलं यांनी एवढी आपली फसवणूक केलेली आहे 3 वर्षापूर्वी, आपण तरी दुसरा डॉक्टर बोलून चेक करून घेऊ. मग आम्ही दुसरा डॉक्टर बोलावला आणि हात टाकला तर तो डॉक्टर म्हणला ही गाय खाली आहे म्हणला. बापरे, आमचं डोकंच फिरलं. मग पण आम्ही पण लय हुशार. त्याच्या इथं गेलो होतो त्यावेळेस आम्ही ते चेक करतानाचा व्हिडिओ वगैरे काढला होता मी. मग आम्ही परत गेलो त्याच्या गोट्यावरती दुसऱ्या दिवशी त्याच्या गोट्यावरती गेलो. त्याला म्हणलो ही गाय खाली इथे येऊन सुद्धा तो फसवणूक केली, असं केली. तो लागला होता टारटूर करायला. त्याला वाटली आल्यात लांबून 1600 किलोमीटर वरून महाराष्ट्रातून. पण त्याला कुठं माहिती आम्ही 1600 किलोमीटर लांब आलो, एवढा 50,000 खर्च करून आलोय 32,000साठी. मग आम्ही पण कोणचे कसं आलो असेल. मग त्याला पण दाखवून दिलं. मग त्याला दाखवला व्हिडिओ म्हणलोय बघ आम्ही व्हिडिओ काढलेला आहे, पोलीस कंप्लेंट करीन. मग पोलीस कंप्लेंट करीन म्हणलं. आला ना जागेवर गडी, काय भरला गडी. मग चालन म्हणला देतो दुसरी गाय. मग दिली त्याने दुसरी वेलेली गाय. त्यांनी पण ओळखून घेतला आपण चुकीच्या माणसाची पंगा घेतलाय. त्यामुळे ना पुढेही जा तुम्ही, आपली बाजू खरी असेल ना कोणालाच घाबरायचं नाही. धन्यवाद.